शिवरायांचा ऐतिहासिक गोपाळगड किल्ला सरकारने फक्त 220 रुपयांना विकला होता। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेलचा गोपाळगड सध्या पुन्हा चर्चेत आला आहे। 2 आंबे उचलण्याच्या कारणावरून काही पर्यटकांना रोखून धरण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर हा वाद पेटला। याच दरम्यान किल्ल्यांवर काही जणांनी मालकी हक्क सांगितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाला। स्थानिक नागरिक, दुर्गप्रेमी आणि तसेच शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या। इतिहास पाहिला तर 1660 मध्ये दाभोळ स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग आदिलशाहीकडून जिंकला आणि त्याला गोपाळगड हे नाव दिले। पुढे हा किल्ला सिद्धी, आंग्रे, पेशवे आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। मात्र वादाची सुरुवात झाली 1960 नंतरच्या महसूल नोंदीमुळे। काही माहितीनुसार किल्ल्याचा परिसर पडीक जमीन म्हणून नोंदवला गेला आणि त्यानंतर लिलाव करण्यात आला। त्या लिलावात युनुस हुसेन मनियार यांनी 220 रुपयांना सर्वाधिक बोली लावून ही जागा घेतल्याचा दावा केला जातो। यानंतर किल्ल्यांच्या मालकी हक्कावर अनेक प्रश्न उपस्थित झाले। न्यायालयीन लढाईनंतर 2016 मध्ये गोपाळगडाला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला। त्यानंतरही हा विषय वेळोवेळी चर्चेत राहिला। आजही तोच प्रश्न, शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला खासगी मालमत्ता कसा असू शकतो? या प्रकरणाबाबत तुमचं मत काय? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।